हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मध्ये आज आपण डे 8 लडाखच्या सिरीजचा डे 8 दाखवणार आहे. तर सगळ्यांनी बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या या डे 8 मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या नजरेने जे बघितलेलं आहे ते तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करणार आहे. आम्ही काल लमायरूरला थांबलो होतो संध्याकाळी. गाडी चालवता चालवता खूप लेट झालं, त्याच्यामुळे आम्हाला हॉटेल शोधण्यामध्ये पण वेळ गेला. त्यामुळे कालचे शेवटचे व्हिडिओ आम्ही काढले नाहीयेत. पण हे हॉटेल आम्हाला खूप चांगलं भेटलं. त्याचं लोकेशन पण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल आणि ते पण तुम्ही बघा. ज्यांनी कुणी याच्या आधीचे जे व्हिडिओ आहेत माझे ते बघितले नसतील तर मी वरती आय बटन मध्ये त्याच्या प्लेलिस्टची लिंक टाकणार आहे, तर सगळ्यांनी बघून घ्या. हा आमचा अतुल मॉइश्चरायझर क्रीम लावताना सकाळ सकाळी त्याला एक सवय मॉइश्चरायझर क्रीम लावायची. त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण तयार झालो. बाहेरचं वातावरण बघा, वा. हे आमचं हॉटेल छानपैकी हॉटेल होतं. फर्स्ट फ्लोअर आम्ही राहायला होतो. सगळे बेड खूप छान होते. सगळ्यांना कॉमन वॉशरूम होतं बाहेर. हा गॅलरी, हा आमचा बबलू आता तयार झालेला आहे. हा गॅलरीतनं व्ह्यू, बाहेर ग्रीनरी आणि हे छान छान डोंगर आणि बाजूला एक बौद्ध लोकांचं एक हे होतं, मंदिर होतं. हा रस्ता, इथून आतमध्ये यायचा हॉटेलला जायला रस्ता होता. ग्रीनरी, घरं इथली खूप छान होती. हवा थंड होती. 22 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर होतं काल येताना. त्याच्यानंतर मग आम्ही खाली आलो. ह्या हॉटेलचं खालीच एक कॅन्टीन होतं, एकदम प्रशस्त कॅन्टीन होतं. आणि ह्यांना आम्ही जे ऑर्डर केलं होतं ते पण खूप छान असं टेस्टी जेवण त्यांनी नाश्ता आम्हाला दिला होता. इथं बफे जेवण पण होतात. जास्त माणसं असतील, आपली ग्रुप मोठा असेल तर ह्यांचं बफेट पण जेवण आहे. मग आम्ही जेवण केलं, नाश्ता केला आणि जरा बाहेरचा व्ह्यू बघायसाठी सगळेजण बाहेर आलो होतो. या आमच्या गाड्या अशा पार्किंगला व्यवस्थित उभ्या केल्या आणि आम्ही बाहेरचा व्ह्यू बघायसाठी सगळेजण बाहेर जमलो. थोड्या वेळाने बाहेर हवा चाललेली मस्त छान अशी. आमच्या बाईक पार्क केलेल्या त्या बघत होतो. पोरांना फोटो व्हिडिओ काढायचे होते, गाडीमध्ये सामान ठेवायचं होतं. मग आम्ही इथून निघालो आणि इथून निघाल्यानंतर आम्ही आजचा जो आमचा रस्ता आहे तो लमायरू टू लेहला निघणार आहे. आम्ही 140 किलोमीटरचा आहे. आणि याच्यानंतर मी तुम्हाला आमचे जे सिनेमॅटिक व्हिडिओ काढलेत ना त्याची थोडीशी झलक दाखवतो, ते पाहून घ्या. चलते चलते हमें एक दूसरे ग्रुप के भी लोग, राइडर लोग वेल विश कर रहे थे, तो हम लोगों ने भी उनको हाय हेलो किया, वेल विश किया, थम्स किया और आगे चलते रहे. निघाल्यानंतर आम्हाला इथं नेहमीप्रमाणेच प्रत्येक 1-1, 1.5, 2-2 किलोमीटरला वेगवेगळे डोंगर, छान असे रस्ते, मिलिटरीच्या गाड्या. या सगळ्या मिलिटरीच्या गाड्या बघितल्या आम्हाला आपल्या इंडियाचं खरंच खूप प्राऊड फील होतं, सेफ फील होतं. काय टेन्शन राहत नाही, बरं वाटतं मिलिटरीचे कॅम्प बिम बघितल्यानंतर. आणि चालता चालता थोडं पुढे गेलो आम्ही आणि आम्हाला लागला आहे मॅग्नेटिक हिल, जे सगळ्यांना आवडतं मॅग्नेटिक हिल.
सगळेजण बोलतात मॅग्नेट हिलला गाडी उभी केली तरी ती चढाच्या दिशेने हळूहळू थोडी पुढे सरकते. आम्हाला तर काय तसं काय खास असं वाटलं नाही, पण व्ह्यू खूप छान होता. आणि आम्ही सगळ्यांनी एक एक करून सगळे फोटो व्हिडिओ काढायला सुरुवात केली. बाजूला गो कार्टिंग वगैरे होतं मॅग्नेट हिलला. आमच्या लाडक्या नानांनी पण फोटोशूट केले. अशा प्रकारे गाड्या खूप आहेत इथं. सगळ्यांनी गाड्या व्यवस्थित साईडला लावा, मग नंतरच फोटोशूट करा. मॅग्नेट हिल क्रॉस केल्यानंतर एक बोर्ड लागला छान असा आणि त्याच्यावर लिहिलं होतं अजून 120 किलोमीटर बाकी आहे. तर मी सगळ्यांना म्हणलं, भावांना मित्रांना आपल्या, की चला आता आपल्याला हे जे 140 किलोमीटर वाटतायत कमी, पण आपल्याला ते दिवसभरात उरकणार नाहीत, कारण रस्ता खूप वळणावळणाचा घाटाचा वगैरे आहे. इथं एक एक 1.5 किलोमीटर वेगवेगळे रस्ते आणि वेगवेगळे डोंगर दिसतात. सगळ्यांना मी एक टिप देतो की जर तुम्ही इतक्या लांब येताय, तुम्ही मेडिकल किट ठेवा, ऑक्सिजनचं किट ठेवा, बरोबर, जेणेकरून तुम्हाला थोडं जर श्वास घ्यायला त्रास घ्यायला वाटला तर ते ऑक्सिजनचा बाटला तुम्हाला मदत करेल. समजलं का? आमच्या मधल्या काही जणांनी जे प्रीपेड सिम कार्ड होते आमचे, तर त्याच्यामुळे आम्हाला इथे नेटवर्कचा खूप इश्यू आला. आणि जर आपण ग्रुपमध्ये चाललोय आणि थोडं इकडे तिकडे जर गेलो आणि नेटवर्कच नसेल आपल्याला, तर आपण एकमेकांची कनेक्शन तुटतं आपलं, आणि मग आपण जर चुकीच्या रस्त्याने गेलो तरी आपल्याला कळणार नाही लवकर. त्याच्यामुळे सगळ्यांनी जर ग्रुपमध्ये गेले असताल तर एकत्र राहा, आणि एकटे एकटे गेले असाल तर तुम्ही ऑफलाईन मॅप डाउनलोड करू शकता. त्याने तुम्हाला पुढं नेव्हिगेशन करायला खूप मदत होईल. आणि ज्यांचे प्रीपेड सिम कार्ड आहेत त्यांनी एअरटेलचे जर बिलिंग सिम कार्ड घेतले तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला खूप मदत होईल रस्त्याने नेटवर्कसाठी, कारण एअरटेल बिलिंगला हे लोक सगळेजण जास्त प्राधान्य देतात नेटवर्कसाठी. रस्त्यामध्ये काही गाड्या जळलेल्या वगैरे आहेत, त्याच्यापासून लांब राहा. हा आमचा ग्रुप अशा प्रकारे एक्साइटमेंट होऊन सगळे बरोबर छान असे एका मागोमागे एक चाललेलो आहे आम्ही लोक. आणि अशा प्रकारे आमचा रस्ता आजचा तो खूप छान चाललाय. सगळे एकमेकाचं ऐकतायत, सगळ्यांनी गिअरअप केलेत व्यवस्थित. तुम्ही पण सर्वजण कधी निघाले तर पूर्ण गिअरअप करा. जे जे आपल्या गरजेच्या गोष्टी असतात, मेडिकल तुमच्या ज्या चालू आहेत गोळ्या, त्या तुम्ही घ्या. इथं टर्न्स सगळे नागमोडी टर्न्स खूप आहेत. गाड्या सावकाश चालवा, सेफ चालवा.
आजपर्यंत लडाखला जायची आम्ही जी पूर्वतयारी करताना जे व्हिडिओ वगैरे बघत होतो, लोक कुठं कुठं जातात, कसं एक्सप्लोर करतात, ते आता आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय. खरंच वाटत नाही कधी कधी की आम्ही पण या रस्त्यावर पोहोचलोय आणि हे खूप सुंदर असं दृश्य आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय. असे बोर्ड येतात, ते बोर्ड पण तुम्ही वाचत जावा व्यवस्थित, मॅप पण व्यवस्थित चालवा, गाड्या आरामात चालवा. घाट आम्ही उतरता उतरता आमच्या कारमध्ये जे मेंबर होते त्यात आमचा लाडका रुपेश आपल्या सगळ्यांचे व्हिडिओ काढायसाठी जो बघा बघा आला 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 रुपेश आमच्या सगळ्यांचे व्हिडिओ काढत होता, जेणेकरून आम्ही तुम्हाला आमची ही लडाखची जी राईड आहे ती तुम्हाला आम्ही एवढं छानपणे दाखवू शकतो. कारण ह्या सगळ्यांनी जे व्हिडिओ काढलेले आहेत ते सगळे एकत्र करून ही सिरीज बनवतोय आम्ही. त्याबद्दल या सगळ्या मित्रांना भावांना माझ्या मनापासून धन्यवाद. सुंदर दृश्य दाखवल्यानंतर आणि आता आलेलं आहे आपलं लाडकं लडाखचं एअरपोर्ट राईट साईडला. आणि तिथंच बघा हेलिकॉप्टर ठेवलेले आहेत. थोडं पुढे गेले की लेफ्ट साईडला एक मिलिटरीचा कॅम्प लागला. मग आम्ही मिलिटरीच्या कॅम्प मध्ये गेलो, आतमध्ये चौकशी केली होती आम्ही आजूबाजूला की इथं काय खायला भेटणार का, तर ते म्हणले मिलिटरी कॅम्पचं कॅन्टीन आहे, छान असं काहीतरी भेटेल. पण तिथं बऱ्यापैकी सगळं संपलं होतं आणि राहिलं सोलं आम्ही अजून संपवून टाकलं. आम्ही मॅगी बिगी नूडल्स वगैरे तिथं बरंच काय 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 घेऊन खात होतो. त्यांच्यातलं कलेक्शनच आम्ही संपून टाकलं. तिथंच बाजूला त्या मिलिटरीचं
जय जवान स्टोर होतं मिलिटरीचं इथं. तिथं आम्ही थंडीपासून वाचायसाठी जे मिलिटरी आपली जॅकेट घालते, हँडग्लोव्स घालते, गळ्याला जे घालते, कानटोपी जे घालते, हँडग्लोव्स जे घालतात, ते कलेक्शन तिकडे होतं. ते आम्ही बघितलं आणि त्यातलं आम्हाला जे आवडतं ते घ्यायचा प्रयत्न केला आम्ही आणि घेतलं पण थोडंसं. तिथून निघालो आम्ही आणि अशा प्रकारे आम्ही मग पोहोचलेलो आहे आता लेहला. लेह मार्केटच्या आजूबाजूला आम्ही एक पार्किंग जागा बघितली. पार्किंग मध्ये गाड्या उभ्या केल्या आणि आमच्यातल्या एका लाडक्या प्रसन्नाला थोडा श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणून आम्ही एक ऑक्सिजनची बाटला आणून त्याला दिला आणि त्याला ते ऑक्सिजन घेतल्यावर जरा बरं वाटलं. मग आम्ही थोड्या वेळाने पार्किंग मध्ये उभं राहिलो आणि आज पुरतं बस झालं म्हटलं आणि थोडं इथं हॉटेल बिटेल घेऊन आराम करू. आणि सगळे जर आजपर्यंत आम्ही जे व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये सगळे जणांचं म्हणणं आहे की तुम्ही लेहला पोहोचल्यानंतर 1-1.5 दिवस तिथल्या वातावरणाशी संतुलन करून घ्या, ऍक्लिमेटेशन करून घ्या. म्हणून आम्ही पुढे जायला नको म्हटलं आणि आम्ही तिथं थांबून तिथल्या वातावरणाशी अनुकूल होण्यासाठी तिथं हॉटेल घेऊन राहूया म्हटलं. तर हे मार्केट आहे लेहचं. या लेहच्या मार्केटमध्ये बरंच काय काय भेटतं. तुम्ही स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिली मेंबरसाठी काही आवडत्या गोष्टी